इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आज बुधवार 26 जून रोजी कोकण विभागीय पदवीधर निवडणुका शांततेत पार पडल्या। या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात एकूण 98,860 पदवीधर मतदार असून एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत। या निवडणुकीत महायुतीचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे रमेश कीर यांच्यात लढत आहे। उर्वरित 11 अपक्ष ही निवडणूक लढवत आहेत। उल्हासनगर शहरात 4,970 मतदार असून यापैकी 2,849 मतदारांनी मतदान केले। येथे सुमारे 60% मतदान झाले, तर अंबरनाथमध्ये 3,400 पदवीधर मतदार असून त्यापैकी 2,204 मतदारांनी मतदान केले, म्हणजेच अंबरनाथमध्ये 72% मतदान झाले। ठाणे जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत केवळ 54.28% पदवीधर मतदारांनी मतदान केले। या निवडणुकीचा निकाल 1 जुलै रोजी लागणार आहे। उल्हासनगर 3 येथील न्यू इरा हायस्कूलमध्ये एकूण 7 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती। शाळेच्या आवारात विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते तळ ठोकून होते। पाऊस असूनही पदवीधर मतदारांनी मतदान केले। अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातही 4 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून तेथे पदवीधर मतदारांनी उत्साहात मतदान केले। मात्र येथे अंबरनाथ भाजप महिला आघाडी अध्यक्षा सेल्फीवरून वादात सापडल्या। भाजप महिला अध्यक्षा सुजाता भोईर यांनी मतपत्रिकेसोबत सेल्फी काढून फेसबुक आणि व्हॉट्सअप स्टेटसवर टाकला। हा सेल्फी शहरात व्हायरल झाला असून या प्रकरणी सुजाता भोईर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अंबरनाथ काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी केली आहे। त्याचप्रमाणे हे निवडणुकीही पूर्ण झाली असून आता विधानसभा निवडणुकीची नेते मंडळी आतुरतेने वाट पाहत आहेत।